जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता थेट 6,000 रुपये जमा होणार आहे। प्रतीक्षा संपली असून थेट मंत्रालयातून नमो शेतकरी योजनेबाबतची मोठी बातमी समोर आली। मुख्यमंत्र्यांनी आज सकाळीच एका महत्त्वाच्या फाईलवरती स्वाक्षरी केली असून कृषी मंत्र्यांनी जाहीर केले की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपये नाही तर थेट 6,000 रुपये जमा होणार आहे। पण थांबा, हे 6,000 रुपये मिळवण्यासाठी सरकारने एक अशी अट दिली आहे जी तुमच्याकडून पूर्ण झाली नाही तर तुमचे पैसे अडकणार आहेत। खुद्द कृषी मंत्र्यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले की तांत्रिक अडचणींमुळे जे हप्ते रखडले होते ते व्याजासह दिले जाणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतरच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची यंत्रणा सज्ज झाली आहे। एका विशिष्ट तारखेला स्वतः मुख्यमंत्री डीबीटीचं बटन दाबणार आहेत आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या एका क्लिकवरती महाराष्ट्रातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये ट्रान्सफर होणार आहेत। ती तारीख कोणती आहे हे देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये पुराव्यासह पाहणार आहोत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचं खातं महाराष्ट्रातील या विशिष्ट बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी देखील आली आहे। शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की आधी तर 2,000 रुपये मिळायचे, मग आता 6,000चा आकडा आला कुठून? तर त्यामध्ये केंद्र सरकारचा देखील वाटा असणार आहे, राज्य सरकारचा देखील वाटा आहे। आतापर्यंत आपल्याला सवय होती ती वर्षाला 6,000 रुपये म्हणजेच हप्त्याला 2,000 रुपये। पण राज्याच्या कृषी विभागात सध्या मोठी खळबळ उडाली आहे। चर्चा सुरू आहे ती फक्त एका महाहप्त्याची। तो हप्ता 2,000 रुपये होता, तो आता थेट 3,000 रुपये करण्यात आला असून रखडलेले दोन्ही हप्ते एकत्र असे दोन्ही हप्ते मिळून 6,000 रुपयाचा आकडा तयार झालाय। पण ही रक्कम प्रत्येकाच्याच खात्यात पडणार नाहीये, तर ती रक्कम कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहे याची यादी देखील आपल्याकडे आली आहे, ज्यामध्ये अशा शेतकऱ्यांची नावं आहेत ज्यांना 6,000 रुपये मिळणार आहेत। या यादीमध्ये तुमचं देखील नाव आहे का पहा, कारण थेट कृषी मंत्र्यांनी ही यादी जाहीर केली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना यादी बनवण्यात आली आहे, परंतु यामध्ये असणाऱ्या अटीनुसार शेतकऱ्यांची नावं निवडण्यात आली। मग ती अट तुमच्या जमिनीशी संबंधित आहे का, तुमच्या बँक खात्याशी संबंधित आहे का, कोणत्या विशिष्ट पिकांसाठी हप्ता वाढवून देण्यात आला आहे हे देखील पुढील 2 मिनिटांमध्ये तुम्हाला समजणार आहे। कारण पुढील 2च मिनिटांमध्ये सरकारने GR मध्ये लपवून ठेवलेली अट आता शेतकऱ्यांच्या समोर येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 6,000 रुपयाचा हप्ता मिळवण्यासाठी नेमकी कोणती अट लावण्यात आली आहे ती लक्षपूर्वक पहा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील असे 5 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुमच्यासाठी सरकारने एक वेगळीच अट लागू केली आहे। तुमचे 2,000 रुपये आता 6,000 रुपये झाले, पण ते तुम्हाला मिळणार आहेत का नाही हे आता पुराव्यासकट आपण पाहणार आहोत। कारण महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील असे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या अटीसोबतच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची लिंक देखील जॉईन करण्यात आली आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होत असताना अनेक तांत्रिक अडचणी देखील निर्माण होऊ शकतात। त्यामुळे जर तुमचं खातं बँक ऑफ बडोदामध्ये असेल, युनियन बँकेमध्ये असेल किंवा एका विशिष्ट जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी आता फायद्याची बाब समोर येत आहे। तुमचा डेटा व्हेरिफिकेशनची प्रोसेस आता पूर्ण झाली आहे। त्यामुळे या बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वात आधी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांनो, सरकारकडून पडताळणी पूर्ण झाली आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी आता वर्ग देखील झालाय। पण मुख्यमंत्र्यांनी ज्या GR वरती स्वाक्षरी केली आहे तो GR आता थेट समोर येत आहे। त्या GR मध्ये सरकारने एक नवीन अट लावलेली आहे। त्या अटींमध्ये महाराष्ट्रातील बरेच शेतकरी हे अपात्र देखील ठरू शकतात। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत होता। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे आधार लिंकिंग करणं। परंतु आता जेव्हा तुमच्या खात्यावर हप्ता जमा होत आहे तेव्हा सरकारने ती अट तर लावलीच आहे, आधार लिंक तर महत्त्वाचं आहे, परंतु त्यासोबतच महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार विभागणी करण्यात आली आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील सरकारने निवडलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असणं महत्त्वाचं ठरले। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनो, लक्षपूर्वक ऐका, 6,000 रुपये ही छोटी रक्कम नाही। कारण वर्षाला 6,000 रुपये मिळत होते आणि आता एकाच वेळी एका हप्त्यामध्ये 6,000 रुपये मिळत आहेत। त्यामुळे
सरकारने जाहीर केलेल्या GR मध्ये तुमच्या बँकेचं नाव आहे का हे देखील पहा. त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे देखील पहा. कारण आता थेट 6,000 रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर सरकारने आता शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी प्रोसेस देखील सुरू केली आहे. पण बँकेच्या एका छोट्या चुकीमुळे ते पैसे तुमच्या खात्यावर जमा न होता परत सरकारकडे परत जाऊ शकतात. कारण एका विशिष्ट बँकेच्या ग्राहकांसाठी सरकारने स्पेशल वॉर्निंग जारी केली आहे. ती बँक कोणती आहे हे देखील पुढच्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर नमो शेतकरी योजनेची अट तुम्ही पूर्ण केली आणि तुम्ही जर धाराशिव, लातूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधील असाल तर तुमच्यासाठी सरकार एक विशेष बोनस देखील जाहीर करत आहे. ज्या शेतकऱ्यांनी EKYC प्रोसेस पूर्ण केली होती अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांनो, 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा होत होते, परंतु आता वाढवून मिळणारा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत असताना थेट 6,000 रुपयाचा झाला आहे. पण तुम्ही जर EKYC प्रोसेस कंप्लीट केली असेल तर तुम्हाला आता आर्थिक बोनस देखील मिळत आहे. शेतकऱ्यांनो, सकाळी 11 वाजताच मुख्यमंत्री DBTचं बटन दाबणार असल्याचं सांगण्यात आलंय. एका विशिष्ट तारखेला पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत आणि तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. पण त्याचबरोबर जर तुमचं खातं या 5 बँकांमध्ये असेल तर तुमचे पैसे मधल्यामध्ये अडकू देखील शकतात. विशेषतः जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील ठराविक जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आली आहे. खुद्द कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेली बातमी आहे. त्यामुळे आता हप्त्याची रक्कम ही 3,000 रुपये करण्यात आली असून दोन्ही हप्ते एकत्र 6,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मुख्यमंत्री DBTचं बटन दाबणार आहेत. त्यामुळे अनेकांना वाटते की फक्त आधार लिंकिंग असलं की झालं, आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. पण तसं नाहीये. सरकारने एका नवीन पोर्टलची चाचणी सुरू केली आहे, ज्यामध्ये तुमच्या सातबाऱ्यावरील एक छोटीशी चूक तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा करण्यासाठी अडचण निर्माण करू शकते. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की महत्त्वाची तारीख निवडण्यात आली आहे, ज्या दिवशी मुख्यमंत्री स्वतः DBTचं बटन दाबतील आणि एका क्लिकवरती तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील. तुमचं नाव हे पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये असलं तरच पैशाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. या पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट लागू करण्यात आली आहे. तर सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत ती अट, जी अट कृषी मंत्र्यांनी विशेषतः नेमली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी पथक स्थापन केलं असून केंद्र सरकारने देखील या अटीसाठी आता शिक्कामोर्तब केलाय. सरकारने समितीमार्फत सर्व शेतकऱ्यांच्या बँकांची यादी तपासली असून शेतकऱ्यांच्या जमिनीची तपासणी पार पाडल्यानंतर ऑनलाईन प्रक्रियेने जमिनीच्या नकाशावरती आता कृषी मंत्र्यांनी शिक्कामोर्तब केला. त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत ती सर्वात महत्त्वाची अट. सरकारने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये सोडण्याचा विचार करत असताना या अटीला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होण्यासाठी ही अट महत्त्वाची आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही लँड सीडिंग किंवा ई-पीक पाहणी ही गोष्ट केली असेल, जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असेल परंतु तुमच्या जमिनीच्या नकाशावर तुम्ही पीक नोंदवलेलं नसेल तर तुमचे 6,000 रुपये रिजेक्ट होऊ शकतात. तुमच्या खात्यावर 6,000 रुपये जमा होत असताना तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच ई-पीक पाहणी त्याचबरोबर लँड सीडिंग करणं महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका, 6,000 रुपये ही छोटी रक्कम नाही आहे, तुमच्या हक्काची कमाई आहे. त्यामुळे जर तुमचे पैसे अडकले तर ते पैसे परत सरकारकडे जाऊ शकतात. त्यामुळे जर तुमचं बँक खातं सरकारी बँकेमध्ये असेल तर लक्षपूर्वक ऐका, 6,000 रुपये जमा होण्यासाठी तारीख ठरवण्यात आली आहे. पण जर तुम्ही तुमच्या शेतीचा सातबारा अपडेट केला नाही तर सरकारपर्यंत तुमच्या सातबाऱ्याची माहिती पोहोचवली जात नाही. त्याचबरोबर तुमच्या जमिनीची नोंद ही लँड सीडिंगवरती नो दाखवते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायचे असतील तर तुम्ही पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये येणं महत्त्वाचं आहे आणि तुमचं लँड सीडिंग यस दाखवणं देखील फायद्याचं आहे. कारण ही साधी रक्कम नाही आहे. तुमच्या वर्षभराची रक्कम एका हप्त्यामध्ये तुमच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. त्यामुळे तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहेत. जर तुम्ही ही कामं केली नाही तर तुमचं 6,000 रुपयाचं नुकसान होऊ शकतं. मंत्रालयातून मोठी बातमी आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी एका विशिष्ट फाईलवरती स्वाक्षरी केली आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपये नाही तर थेट 6,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे.